नाव रेखा ठाकूर आणि मी विषय मांडते आहे महात्मा गांधींचं स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीला योगदान। 1915 साली भारतीय राजकारणात जेव्हा गांधींचा प्रवेश झाला तेव्हा स्त्रियांचा सहभाग अतिशय तुरळक आणि प्रतिकात्मक स्वरूपाचा होता। स्त्री शिक्षण, कुटुंबांतर्गत अत्याचार आणि दुष्ट रूढींना विरोध याच्या पलीकडे सुधारणेच्या चळवळीचा टप्पा गेलेला नव्हता। गांधींचं वैशिष्ट्य असं की तोपर्यंत केवळ समाज धुरीणांमध्ये किंवा समाजाच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये साधक बाधक चर्चेचा विषय असलेला स्त्री स्वातंत्र्याचा जो विषय होता तो त्यांनी थेट जनसमुदायांमध्ये नेऊन ठेवला आणि मूलभूत मानवी अधिकारापर्यंतच्या समग्र स्त्री स्वातंत्र्याच्या भूमिकेवरती तो त्यांनी नेला। आणि त्यांचं वैशिष्ट्य दुसरं असं की ते डायरेक्ट लोकांशी बोलायला लागले, स्त्रियांशी बोलायला लागले आणि अगदी मुस्लिम स्त्रियांशी सुद्धा त्यांचा थेट संवाद होत असे। खिलाफत चळवळ ज्यावेळेस ऐन भरात होती त्यावेळेस असं म्हणतात की अली बंधूंना सुद्धा स्त्रियांबरोबर पडद्याशिवाय भाषण करता येत नव्हतं, परंतु गांधींनी अनेक वेळा मुस्लिम स्त्रियांसमोर पडद्याशिवाय भाषणं केलेली आहेत। बरं, त्यांचा जो संवाद होता तो फक्त शाब्दिक किंवा बौद्धिक चर्चेपुरता नव्हता, त्यांच्या लिखाणा भाषणाचं उद्दिष्ट नेहमीच कृती हे राहिलेलं आहे। आणि लोकशाहीच्या दृष्टीने दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे निर्णय प्रक्रियेमधील सहभागाचा आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्याला काय पाहिजे ते ज्यांच्यासाठी सुधारणा करायच्या त्या स्त्रियांनी स्वतःच त्याचा निर्णय केला पाहिजे। आणि त्यांच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी अबला म्हणजे ऑब्जेक्ट राहू नये, त्यांनी सबला म्हणजे कर्ता बनावे। स्वतःला ते सनातनी हिंदू म्हणून घेत असं करत असताना देखील त्यांनी शास्त्रप्रामाण्य नाकारलं। त्यांच्याच भाषेत मुलगी वयात येण्यापूर्वी तिचे लग्न करून द्या असे हिंदूंचे शास्त्र सांगत असले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका असेच मी म्हणेन। सर्वसामान्य भारतीयांच्या जीवन पद्धतीमधील दुष्ट आणि अमानुष रूढी नाकारत असताना त्यातील स्वीकारार्ह आणि बहुमोल वैशिष्ट्यांचा त्यांनी जोरदार आग्रह धरला, कारण त्यांच्या मते धार्मिक रूढींमधलं जे शोषण आणि अन्याय जितकं नुकसानकारक आहे त्याचप्रमाणे मानवी जीवनामधील प्रेम, त्याग, साधी राहणी अशा बहुमोल मानवी गुणांची शिकवण धर्म देत असतो आणि व्रत आणि रूढींमुळे हे गुण माणसाला सहज साध्य होतात। तिथे परत ते असं म्हणतात, म्हणजे त्यांचंच एक अवतरण मी या ठिकाणी देते। ज्या क्षणी हिंदू स्त्री विधवा होते त्याच क्षणी ती आपली छानछोकी सोडते व सापाने कात टाकावी त्याप्रमाणे आपले सारे जड जवाहीर दागिने बाजूस सारते। रूढीने सहज साध्य होणार नाही अशी कोणती तरी गोष्ट आहे का? सुधारणा सुद्धा साध्या सुध्या देशी माणसाच्या जीवनसरणीशी सुसंगत आणि त्याच्या श्रद्धाळू माणसाच्या धार्मिक अस्मितांना ठेच न लावता आल्या पाहिजे। महत्वाची गोष्ट अशी की परंतु ह्यांना जो अर्थ आहे धार्मिक परिभाषेमध्ये ब्राह्मणी पारंपरिक अर्थ असा जर आपण म्हणू तो त्यांना अभिप्रेत नाही आहे। ते म्हणतात बालपणी लग्न झालेल्या व वैधव्य आलेल्या मुलीचे जीवन हे पुण्य नसून पाप आहे। म्हणजे पाप आणि पुण्य या शब्दांची देखील ते विवेकनिष्ठ आचार विचारांवर आधारित व्याख्या करतात। गांधींचं एक महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी वस्तुकरणाच्या मुद्द्यावरती केलेलं काम, स्त्रीच्या देहाला दिलेले वावगे महत्व व त्यातून तिचे झालेले वस्तुकरण तिच्या आत्मिक उन्नतीला मारक आणि तिच्या पायातल्या बेड्या झालं असं ते म्हणतात। आणि ह्या वस्तुकरणाबद्दलची एक तात्विक मीमांसा आणि ते दूर करण्याचा कृती कार्यक्रम ते सतत करतात। पुरुषांनी कामवासनेने स्त्रियांचा अधःपात केला आहे। शरीरातील आत्म्याची पूजा करण्याऐवजी तो तिच्या देहाचीच पूजा करू लागला आहे। पुरुषाने आपल्या कावेबाजीत एवढे यश मिळवले की स्त्रियांना आपण आपल्या भूषणांना, शारीरिक भूषणांना मिठ्या मारत आहोत हे कळतच नाही। ती शारीरिक भूषणे तिच्या गुलामीची चिन्ह आहेत। जर तिला पुरुषाच्या बरोबर समान भागीदारी हवी असेल तर तिने आपल्या नवऱ्याकरता देखील शृंगार करण्यास नकार दिला पाहिजे। पुरुषाच्या गुलामगिरीमधून मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी आपलं बाहुलीपण नष्ट केलं पाहिजे आणि हे बाहुलीपण नष्ट करण्याचा कार्यक्रम गांधीजी देतात। पहिलं त्यांनी सांगितलं
स्वतःचे दागदागिने स्वदेशीच्या चळवळीला दान करा आणि ते परत दागिने करू नका. दुसरं, तलम वस्त्रे वापरणं सोडून द्या. तिसरं, हिंदुस्थानच्या गरीब माणसाला रोजगार देणारी जाडी भरडी खादी वापरा. चौथं, एका पुरुषाची सेवा करण्यापेक्षा सर्व समाजाची श्रद्धेने सेवा करा आणि भारतातील प्रचंड दारिद्र्य, अज्ञान, अंधरुडी, अस्पृश्यता स्वदेशीच्या कार्यात स्वतःला वाहून घ्या आणि स्वतःच्या योग्य कारणासाठी नकार देण्याचे धैर्य दाखवा. गांधींनी स्त्रियांना दिलेला हा जो कार्यक्रम आहे तो जहाल आणि क्रांतिकारक आहे. कारण तोपर्यंत पुरुष हाच स्त्रीचा परमेश्वर, नवरा हाच तिचा परमेश्वर. स्त्रीने पुरुषाच्या आज्ञेत राहावं, तिचं घर हेच तिचं विश्व, पतीच्या सुखासाठी तिने नटावं, मुरडावं, हाच तिचा धर्म. ही सर्व पुरुषप्रधान मूल्ये गांधीजी नकारायला शिकवत आहेत. आणि पतीच्या घराबाहेरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही या, तिथे तुम्हाला काम आहे आणि तिथे तुम्हाला भूमिका आहे, असं गांधींचं म्हणणं आहे. परंतु आणखीन एका मुद्द्यावरती गांधींनी जो भूमिका घेतलेली आहे की मुलांचं संगोपन आणि तरुण पिढी घडवण्याचं काम ही स्त्रियांची निसर्गदत्त जबाबदारी आहे असं गांधीजी म्हणतात. पुरुषांनी तिच्यावर लादलेले ते ओझे नाही. आणि ह्या भूमिकेवरती आधुनिक स्त्रीवाद्यांनी अशी टीका केलेली आहे की गांधीजींनी चूल व मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र मानले. मला असं वाटतं की ही टीका ढोबळ आहे, कारण गांधींचा समग्र जी भूमिका आहे त्याचा विचार न करता ही केलेली टीका आहे. गांधींच्या दृष्टीने पिढी घडवणं हेच मुळी सामाजिक काम आहे आणि संपूर्ण राजकारणात आणि समाजकारणात माणूस घडवण्याला गांधींनी अतिशय महत्त्व दिलेलं आहे. सत्याग्रह व अहिंसेच्या मार्गाने समाजाला जायचे असेल तर प्रेम, त्याग, बंधू व भगिनी भाव अशा मूल्यांवर श्रद्धा असणारा माणूस घडवण्याचे काम अतिशय महत्त्वाचे आहे आणि गांधींनी त्यांच्या चळवळीच्या माध्यमामधून ते सतत केलेले आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ब्रह्मचर्याचा आहे. गांधीजींनी ब्रह्मचर्य स्त्रियांनी घ्यावं अशी भूमिका मांडलेली आहे आणि स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनातला जो प्रवेश होता त्याला मदत करणारी ही ब्रह्मचर्याची भूमिका होती. कारण तोपर्यंत संसाराच्या रहाटगाडग्याला अडकलेल्या स्त्रिया घराबाहेरच्या क्षेत्रात पडू शकत नव्हत्या. या मुद्द्यामुळे त्यांना बाहेरच्या क्षेत्रात येण्यास वाव मिळाला. आणि दुसरं महत्वाचं त्यातलं या ब्रह्मचर्याच्या बाबतीतलं म्हणजे इथल्या ब्राह्मणी धर्माने ब्रह्मचर्य स्त्रीला नाकारलेलं आहे. याचं कारण असं की स्त्रीला नैतिक शक्तीच नसते. म्हणजे स्त्री स्वभावतःच चंचल आणि कामातूर आणि लोभी असते. त्यामुळे तिला कधीही स्वतंत्रता देऊ नये आणि ब्रह्मचर्य तर त्याच्या पुढचीच गोष्ट आहे. ही इथल्या ब्राह्मणी धर्माची भूमिका आहे आणि त्यामुळे तिची लैंगिकता सतत नियंत्रित करण्याचं काम न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती असं जे मनुस्मृतीने सांगितलं ते केलेलं आहे. आणि स्त्रीच्या नैतिक शक्तीबद्दल जी शंका घेतलेली आहे ती गांधींनी पूर्णतः अमान्य केलेली आहे आणि त्या अर्थाने त्यांनी ही जी ब्राह्मणी मूल्य व्यवस्था आहे तिला आव्हानच दिलेलं आहे. शक्ती, सामर्थ्य, ताकद, बल हे शब्द गांधी जेव्हा वापरतात तेव्हा त्यांना शारीरिक शक्ती किंवा आक्रमकता अभिप्रेत नाही, तर प्रेम, त्याग, सेवा करण्याची मानसिक शारीरिक शक्ती, भोगलालसा आणि वासनांवर नियंत्रण करण्याचा मनोनिग्रह आणि अनिष्टांचा विरोध करण्याची प्रतिकार शक्ती या माणसाच्या शक्ती आहेत असं त्यांना वाटतं. आणि याच्या आधारे जगातील कोणत्याही अत्याचारी व दुष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य माणसाला मिळते असं गांधींचं म्हणणं आहे. या सर्व शक्ती स्त्रीकडे पुरुषापेक्षा अधिक आहेत, निसर्गताच अधिक आहे आणि म्हणून ती अबला नसून सबला आहे. फक्त हे तिने ओळखलं पाहिजे. सीता, द्रौपदी व दमयंती या भारतीय स्त्रियांनी अशा शक्ती दाखविल्यामुळेच त्या संकटातून मुक्त झाल्या. सीतेच्या अंतःकरणातील पावित्र्यापुढे रावणासारखा महाबलाढ्य माणूस देखील त्याचा देखील निभाव लागला नाही किंवा द्रौपदीचं जे रांगडं आणि धडपडा स्वभाव आहे त्याच्या मागे देखील शुद्ध आणि सहनशील
अंतःकरण आहे आणि ह्याच्या आधारावरती तिने भीमासारख्या महापराक्रमी माणसाचं मन वळवलं, किंवा भर सभेमध्ये बेभान वागणारा जो दुःशासन होता त्याच्यापासून स्वतःच्या शीलाचं रक्षण केलं. साधारण हिंदू स्त्रियांना परिचित असलेली जी प्रतीकं आहेत, सीता, द्रौपदी, दमयंती, ह्या इतिहासामधल्या पुराणामधल्या प्रतीकांचा अन्वयार्थ लावून गांधीजी अनेक गोष्टी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. गांधींनी झाशीच्या राणीचं प्रतीक मात्र कधीही वापरलेलं नाही, कारण ते शारीरिक बल आणि युद्धातील पराक्रमाचं प्रतीक आहे आणि युद्ध, शस्त्रे आणि हिंसेच्या मार्गाने दमनकारी सत्तेशी लढता येत नाही अशी त्यांची भूमिका आहे. गांधींचं म्हणणं असं आहे की नवऱ्याची गुलाम राहण्याचं तिला काहीच कारण नाही. अन्याय अत्याचाराला तिने दबू नये आणि अन्याय अत्याचारात सोसणाऱ्याने जर तो नाकारला तर त्याच्यावरती अन्याय टिकूच शकत नाही अशी त्यांची धारणा आहे. त्यांनी स्त्री प्रश्न हा असा एकटा पाहिलेला नाही. समाज व्यवस्थेतील उच्चनीचतेमुळे निर्माण झालेल्या गरिबी, बेकारी, अस्पृश्यता, व्यसनाधीनता या इतर दुखण्यांशी स्त्री प्रश्नाचं काय नातं आहे ते त्यांनी लक्षात घेतलं आणि त्याचा कार्यक्रम त्यांनी दिला. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की स्त्रियांनी देखील गांधींना प्रचंड प्रतिसाद दिला. गांधींचं स्त्री चळवळीला हे फार मोठं योगदान आहे की त्यांनी खूप मोठ्या संख्येने प्रथमच भारतीय इतिहासामध्ये स्त्रियांना घराबाहेर राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आणलं. महात्मा गांधींना भारतामधल्या उच्चनीचतेच्या समाज रचनेने केलेल्या भीषण शोषणाची आणि अत्याचाराची जाण आहे. परंतु असं असलं तरी एक प्रश्न त्यांच्याकडून निसटलेला वाटतो, तो म्हणजे त्यांना ब्राह्मण्याचा प्रश्न कळलेला दिसत नाही आणि या ब्राह्मणी वर्चस्वाच्या प्रश्नाची गहनता आणि भीषणता यांचं निदान करण्यास ते कमी पडले असं वाटतं. त्यामुळे आपण असं बघतो की त्यांच्या राजकीय वारसदारांच्या ब्राह्मण्यानेच त्यांचा संपूर्ण वैचारिक आणि नैतिक वारसा धुळीला मिळवला. स्त्रियांचे नैतिक श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याची संकल्पना मांडून स्त्रीच्या वस्तुकरणाला ठाम विरोध करणाऱ्या गांधींनंतर काँग्रेसच्या पक्ष यंत्रणेत आणि एकूणच भारतीय राजकारणात स्त्रियांचं वस्तुकरण आणि शोषण झालं आणि त्यामुळे सर्वसामान्य स्त्रिया काँग्रेसपासून आणि राजकारणापासून दूर गेल्या. गांधींचं वैशिष्ट्य असं की राजकीय स्वातंत्र्य, भारतीय कारागरांची स्वदेशी उत्पादन व्यवस्था, स्त्री स्वातंत्र्य आणि अस्पृश्यता निर्मूलन या चळवळींची कार्यक्षेत्र अलग अलग न मानता या सर्व प्रश्नांची सांगड घालून गांधींनी मांडणी केली. स्वदेशी आणि अस्पृश्यता निर्मूलन चळवळीचे नेतृत्व करण्यास तर स्त्रियाच अधिक योग्य आहेत अशी त्यांची भूमिका आहे आणि देशातील पारंपरिक उत्पादन उद्ध्वस्त केल्यामुळे, ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती स्त्रिया बेकार झाल्या होत्या. त्यामुळे स्वदेशीची चळवळ ही स्त्रियांचा मान, त्यांचा रोजगार आणि त्यांचा राजकीय सहभाग या 3 गोष्टींचं प्रतीक बनले. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की गांधी विविध मुद्द्यांवरती स्त्रियांना सार्वजनिक जीवनात आणण्याचं काम करतात.